मकर रास कॅप्रिकॉन पृथ्वी तत्वाची म्हणजे अर्थ एलिमेंट असलेली ही राशी, शनी ज्याचा स्वामी आहे ती मकर रास। मेहनती, कष्टाळू आणि काटकसरी अशी ही शनीची मकर राशी असते। अतिशय नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सहनशीलता, सेवाभावी वृत्ती आणि संगोपन वृत्ती यांच्याकडे असते। राजकारणी पण असतात, आपलं काम कसं करून घ्यायचं हे यांना चांगलं कळतं। वास्तवतेची भान असते, म्हणजे परिस्थितीची जाणीव यांना असते आणि अतिशय चिकित्सक असतात। एखादी गोष्ट घ्यायची असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्याचा कीस पाडेपर्यंत शोध घेतात आणि मग घ्यायची की नाही ते ठरवतात। असा यांची चिकित्सक बुद्धी असतात। आणि खरंच गरजेचं आहे का, जर एखादी वस्तू घ्यायची तर ही खरंच गरजेची आहे का याचा जास्तीत जास्त विचार करतात आणि कधी कधी ती वस्तू ते घेतच नाहीत। यांना लोक त्यांच्या घरातली जी मंडळी असतात किंवा त्यांची मित्रमंडळी असतात ते पंपू शेठ म्हणतात। माहिती आहे पंपू शेठ कोण होता? आम्हाला धडा होतात। पंपू शेठ म्हणजे अतिशय कंजूस माणूस, जो खर्च नाही करणार, तसेच हे खर्च करत नाही। एकही रुपया खर्च न करण्याचं काम म्हणजे आपलं स्वतःचं खूप मोठा अभिमानास्पद केलेलं काम असं त्यांना वाटत असतं। आता घरातल्या मुलांनी जर सांगितलं की बाबा आपण आज गाडीने घेऊया, गाडी तर असते यांच्याकडे, सगळ्या वस्तू घेतात काटकसर करून का होईना, कारण खूप मेहनती असतात, खूप कष्ट घेतात। कोणतंही काम कितीही कठीण असलं तरी कष्ट करून मेहनत घेऊन शांतपणे त्यातून मार्ग काढण्याचं कसब या मकर राशीवाल्यांकडे असतं। पण आता घरातल्या मुलांनी जर सांगितलं की बाबा आज आपण गाडीने जाऊया, काय गरज आहे? जर तिथे ट्रेन थेट त्या स्टेशनपर्यंत जात असेल तर गाडीने पेट्रोल वाया घालायचं कशाला, असं यांचं मत असतं। उत्तराषाढा नक्षत्र हे रवीचं असल्यामुळे निश्चयीपणा, स्थिरता, सातत्य, चिकाटी, करारीपणा आणि चंद्राचा शांतपणा आणि शीतलपणा, थंडपणा यांच्याकडे असतो, कारण खूप थंड असतात ते या श्रवण नक्षत्रामुळे। धनिष्ठा नक्षत्रामधलं धाडस सुद्धा यांच्यामध्ये असतं। चैतन्य जे यांच्याकडे असतं ते केवळ या नक्षत्रांमुळे असतं। असा सुरेख संगम या धाडस, थंडपणा, प्रेमळपणा, शीतलता, करारीपणा आणि निश्चयीपणा यांचा सुरेख संगम या मकर राशीमध्ये झालेला असतो। त्यांच्याकडे सातत्य म्हणजे इंटेन्सिटी हा प्रकार खूप चांगल्या रीतीने असतो, कारण शनी या राशीचा मालक असल्यामुळे शनी हा कष्ट करणारा ग्रह आहे। पण कुंभ राशी पण शनीची आहे, पण कुंभेपेक्षा जास्त कष्ट या मकर राशीला शनी ग्रह देत असतो। यांची जी कार्यक्षेत्र आहेत ती कार्यक्षेत्र होलसेल व्यापारी किंवा धान्याचे व्यापारी किंवा खाणी माइन्स जे असतात ते खाणी, पेट्रोल पंपाचे मालक, सेल्स टॅक्स, लाकडांचे व्यापारी, मजूर, हमाल यांचे अधिकारी किंवा त्या कॅटेगरीत असलेली कार्यक्षेत्र, हे कोळसा, लोखंड, पत्रा याच्याशी संबंधित जी कार्यक्षेत्र असतात त्या कार्यक्षेत्रात हे स्वतःचं ठसा अतिशय चांगल्या रीतीने उमटवू शकतात। शनीमुळे यांच्या भक्तीमध्ये सुद्धा जो सातत्य असतो त्यामुळे वारकरी सुद्धा हे अतिशय चांगल्या रीतीने वारकरी भक्त सुद्धा हे अतिशय चांगल्या रीतीने दिसून येतात। किंबहुना जे वारीला जातात त्याच्यामध्ये मकर राशीवाल्यांची जास्त संख्या तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसून येते। यांच्यामध्ये वृषभ, कन्या, कुंभ आणि कर्क या राशींची यांची गट्टी चांगली जमते। या राशींच्या मित्रमैत्रिणींच्या मेळाव्यात हे अतिशय चांगल्या रीतीने राहतात। किंबहुना जर एखाद्या घोळक्यामध्ये, एका मित्रमैत्रिणींमध्ये जर एखादा मकर राशीचा मित्र किंवा मैत्रीण असेल तर तुमच्या सगळ्या ग्रुपला, सगळ्या मित्रमैत्रिणींना शिस्त लावण्याचं काम ही मकर रास करत असते आणि कंटिन्यू कामं करण्याची, जिथे जायचं असेल तिथे जाण्याची अथपासून इथपर्यंत तयारी करण्याचं काम ही मकर रास करते। त्यामुळे मित्रमैत्रिणी तसंच वैवाहिक जोडीदारसुद्धा वृषभेचा, कन्येचा आणि कुंभेचा किंवा कर्केचा जर असेल तर यांचं वैवाहिक जीवन अतिशय व्यवस्थित चालतं। काटकसरीप्रमाणे व्यावहारिक दृष्टीने यांचा संसार अतिशय चांगल्या रीतीने परिपूर्ण होतो।